नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत पी-एफ विड्रॉल कशाप्रकारे करावा, कशाप्रकारे पी-एफ पार्शल विड्रॉल करावा आणि पार्शल विड्रॉलमध्ये आपले पेमेंट आपल्या बँकेमध्ये कशाप्रकारे जमा होते. तर या व्हिडिओमध्ये सगळं आपण कव्हर करणार आहोत. तर व्हिडिओला शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग मित्रांनो, आपण आलो आहे ई-पी-एफच्या साईटवर. आता तर तुम्ही बघू शकता इथे ई-पी-एफ एम्प्लॉय प्रोव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन अशा प्रकारे एक तुम्हाला ऑप्शन दिसेल, त्याच्यावर क्लिक करायचं आहे. तर मी ते क्लिक करून घेतोय. त्यानंतर अशा प्रकारे इंटरफेस ओपन होईल. इथे तुम्हाला ऑनलाईन क्लेम एक बटन दिसेल. हे बघा, इथे एक ऑनलाईन बटन आहे, त्यावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला पुढे जायचं आहे. अशा प्रकारे तुम्हाला इंटरफेस ओपन होईल. इथे यूएन नंबर, पासवर्ड आणि तुमचा कॅप्चर हे व्यवस्थित फिलअप करून घ्यायचं आहे. तर मी ते माझा जो यूएन नंबर, पासवर्ड आणि कॅप्चर आहे तो फिलअप करून घेतोय. अशा प्रकारे फिलअप केल्यानंतर साइन इन बटनावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमच्या मोबाईलला एक ओटीपी गेला असेल, तो ओटीपी इथे सबमिट करून घ्यायचा आहे आणि कॅप्चर फिलअप करून ओटीपी व्यवस्थित सबमिट करून घ्यायचा आहे आणि कॅप्चर फिलअप करून सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस ओपन होईल. इथे तुमचं पूर्ण अकाउंट दिसेल. तुमचा यूएन नंबर, नेम, तुमची बर्थ ऑफ डेट, जेंडर सगळं काही इथे दिसेल. बघा, आता आपल्याला आपला ऑनलाईन क्लेम करायचं आहे. तर ऑनलाईन क्लेम करण्यापूर्वी आपल्याला आपला ई-के-वाय-सी झालेलं आहे की आपला बँक अकाउंट नंबर, पॅन नंबर सगळं आपल्या अकाउंटशी जोडलेलं आहे की नाही हे पाहण्यासाठी आपल्याला व्ह्यू या बटनावर क्लिक करायचं आहे. सॉरी, मॅनेज या बटनावर क्लिक करायचं आहे. तर मी इथे 4 प्रकारचे ऑप्शन दिलेले आहेत तुम्हाला: होम, व्ह्यू, मॅनेज आणि अकाउंट आणि ऑनलाईन सर्व्हिस. तर मी आता मॅनेज या बटनावर क्लिक करून इथे के-वाय-सी म्हणून एक ऑप्शन आहे बघा. तुम्हाला 3 नंबरला के-वाय-सी म्हणून एक ऑप्शन दिसेल. तर के-वाय-सी ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. क्लिक करताच तुम्हाला पुढचा इंटरफेस ओपन होईल. तर अशा प्रकारे इंटरफेस ओपन झालेला आहे. इथे तुमचं पूर्ण पॅन नंबर, बँक अकाउंट नंबर आणि आधार नंबर हे व्हेरीफाय झालेलं दिसेल. इथे स्टेटसमध्ये तुम्ही बघू शकता, ग्रीनमध्ये दिलेलं आहे. तिन्ही व्हेरीफाय झालेलं आहे. ते होणे आवश्यक आहे. ते नसेल झालेलं तर तुमचा ऑनलाईन क्लेम होणार नाही. तर ऑनलाईन सर्व्हिस या बटनावर क्लिक करायचं आहे आणि फर्स्ट नंबरला तुम्हाला ऑप्शन दिसेल क्लेम म्हणून, त्याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला ऑनलाईन क्लेम अशी एक विंडो ओपन होईल. यामध्ये तुम्हाला बँक अकाउंट नंबर आपला व्हेरीफाय करायचा आहे. तर तुमच्या अकाउंटशी जो बँक अकाउंट नंबर आपण लिंक केलेला आहे के-वाय-सी मध्ये, तो अकाउंट नंबर इथे फिलअप करून घ्यायचा आहे. तर मी इथे फिलअप करून घेतोय. फिलअप करून घेतल्यानंतर आपल्याला व्हेरीफाय म्हणून क्लिक करायचं आहे. त्यानंतर अशा प्रकारे आपल्याला एक परमिशन मागेल, तर ती परमिशन आपण देऊन टाकायची आहे. इथे ग्रीन बटन दिलेलं आहे येस आणि नो. नो रेडमध्ये दिलेलं आहे आणि ग्रीन येसमध्ये दिलेलं आहे. तर येस बटनावर क्लिक करायचं आपल्याला आणि पुढे जायचं आहे. पुढे गेल्यानंतर आपल्याला बँक अकाउंट नंबर आपला व्हेरीफाय झालेला दिसेल. इथे ग्रीन टिक आलेली दिसेल. त्यानंतर प्रोसीड या बटनावर क्लिक करायचे. प्रोसीड फॉर क्लेम ऑनलाईन. त्यानंतर आपल्याला अशा प्रकारे इंटरफेस ओपन होईल. आपला मोबाईल नंबर, आपला यूएन नंबर सगळं काही इथे, आपलं नाव आणि आपला पॅन नंबर पूर्ण शो होईल. आपल्याला पी-एफ ॲडव्हान्स म्हणून क्लिक करायचं आहे. आपल्याला पार्शल विड्रॉल करण्यासाठी पी-एफ ॲडव्हान्स 31 असं एक ऑप्शन येईल. त्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. यामध्ये तुम्हाला सर्व्हिस विचारली जाईल, म्हणजे तुम्ही कुठे कुठे काम केलेलं आहे. तर सेकंड नंबरला तुम्हाला सर्व्हिस सिलेक्ट करायची आहे. तुमची ज्या कंपनीमध्ये तुम्ही काम केलेलं असेल ती कंपनी तुम्हाला सिलेक्ट करायची आहे. सिलेक्ट केल्यानंतर त्यानंतर तुम्हाला तुमचा रिझन विचारेल की कशासाठी तुम्हाला हा क्लेम करायचा आहे. तर तुम्हाला कशासाठी पैसे पाहिजेत, तर ते तुम्ही कारण, इथे तुम्ही बरेचसे कारणं दिलेली आहेत. तर तुम्ही जे कारण असेल ते कारण तिथे सिलेक्ट करू शकता. मी इलनेस म्हणून सिलेक्ट करतोय. इलनेस म्हणजे आजारीपणाचं कारण म्हणून सिलेक्ट करतोय. तुम्हाला जे कारण असेल ते तुम्ही सिलेक्ट करू शकता. इथे मी तुम्हाला दाखवण्यासाठी मी काही राशी इथे सिलेक्ट करतोय. तर मी तुम्हाला दाखवण्यासाठी मी ₹5,000 इथे सिलेक्ट केलेले आहेत. तुम्हाला जेवढे पाहिजे असतील तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता. सॉरी, एक सांगायचं विसरलोय की इथे तुम्ही राशी फक्त 50 ते 60% आपल्या अमाउंटच्या 50 ते 60% एवढीच राशी इथे सिलेक्ट करू शकता. त्यापेक्षा जास्त विड्रॉल होत नाही. इथे तुम्हाला तुमचा ॲड्रेस पूर्ण फिलअप करून घ्यायचा आहे. मी इथे पूर्ण माझा ॲड्रेस फिलअप करून घेतोय. इथे तुम्हाला पूर्ण तुमचा ॲड्रेस जो आधार कार्डशी लिंक असेल तो ॲड्रेस आणि पिनकोड नंबर सिलेक्ट करून आता तुम्हाला लास्टची जी प्रोसेस असेल ही प्रोसेस व्यवस्थित करायची. कारण इथे तुम्हाला जी फाईल तुम्ही सिलेक्ट करणार आहे ती फाईलचे काही नियम आहेत. 100 ते 500 केबीच्या दरम्यान ही फाईल असावी. यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारची वेबसाईट वापरून ती फाईल तेवढ्या केबीची करून घ्यायची आहे. तिथल्यानंतर मी केलेली आहे. इथे मी
माझा चेक नंबर ही कॉपी सिलेक्ट केलेली आहे आणि यानंतर इथे आपल्याला एक परमिशन विचारेल. त्याच्यावर टिक करून हे बघा हे अशी एक परमिशन विचारेल. मला इथे साधारणतः सिम्पली इथं टिक करायचं आहे आणि गेट आधार OTP वर क्लिक करायचं आहे. जसे तुम्ही गेट आधार OTP वर क्लिक कराल तर तुमच्या मोबाईलला जो आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असेल त्या मोबाईलवर एक OTP जाईल. हे बघा या असं OTP तुमच्या मोबाईलवर गेलेला असा एक मेसेज येईल. तो OTP इथे खाली एंटर OTP इथे एक ऑप्शन आहे तिथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि आता इथे तुमचं 100% काम झालेलं आहे. व्हॅलिड OTP या बटनावर क्लिक करून लास्टला क्लेम आपला सबमिट करायचा आहे.